नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे आणि आपण पाहता आज SRT बेडवर भाजीपाल्याची लागवड. तर आज आपण इथं तूर लावली आहे आणि हे बेड आपले 4चे बेड आहे. तर 4 मध्ये आपलं जे तुरीचं अंतर आहे हे 8 फूट झालेलं आहे आणि मधातला जो बेड शिल्लक आहे त्याच्यावर आपण चवळी लावलेली आहे. कारण आपल्या तुरी जोपर्यंत दाटत नाही तोपर्यंत हा चवळीचा प्लॉट आपला मोकळा होऊन जाईल. आणि आपल्याला इथं माड्या तुरीच करायच्या होत्या, पण माड्या तुरीमध्ये आपण हे बेड रिकामा ठेवण्यापेक्षा इथं आज आपण चवळीची लागवड केलेली आहे. म्हणजेच आपल्या जमीन जे आपला लागवड खर्च आहे आणि जो खर्च आहे तो खर्च पूर्ण आपला ह्यावाल्या चवळीतून निघून जाईल आणि तूर जी आहे आपली ह्या तुरीचा आपल्याला संपूर्ण प्रॉफिट राहून जाईल. आणि आपण ही तूर टोकन यंत्राने टोकलेली आहे आणि ही 22 जूनची लागवड आहे आणि आज तुरीची पूर्ण उगवण झालेली आहे. तसेच आपण इथं एका एकरामध्ये अर्ध्या एकरामध्ये तूर आणि चवळी अशी लागवड केलेली आहे. तर आपण अर्ध्या एकरामध्ये तूर आणि गवार ह्या पद्धतीने भाजीपाल्याची लागवड प्रथमच आपण या SRT बेडवर केलेली आहे. तर ह्या वर्षी आपण याचा कसा अनुभव येते ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये सांगूच. आणि याच्यावरचं जे तणनाशक आहे आपण तुरीवर जे आपण आता ओडिसी या तणनाशकाने आता नायनाट करणार आहोत आणि चवळीमध्ये सुद्धा मुंगाला वापरणारे किंवा जे काही तणनाशक आहे ते सुद्धा चवळीमध्ये मुंगासाठी आहे, ते चवळीला काम करतात. त्याचा आपण नायनाट आपण ह्यावाल्या चवळीचा करणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही याचा कचऱ्याचा तणनाशकाद्वारेच आपण नायनाट करून SRT बेडचा आपण महत्त्व आणि SRT बेडचं जे कचऱ्याचं नियोजन आहे ते करणार आहोत. तरी आता भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.